नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच कळलं असेल की मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे। तर आज आपण अगदी बेकरीमध्ये मिळतात तसे सॉफ्ट आणि स्पंजी आणि तितकेच जाळीदार असे मऊ लुसलुशीत पाव घरच्या घरी, तेही कढईमध्ये, कोणताही मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन वापरलेला नाहीये, अगदी साध्या कढईमध्ये बनवलेले हे पाव कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। याआधी मी बऱ्याच वेळा पावची रेसिपी केली, मात्र तुमच्याबरोबर शेअर का केली नाही तर मला जो पावला वरून आणि असा छान साइडने कलर पाहिजे होता तो येत नव्हता। आज मी एक छानशी ट्रिक वापरली आणि त्यामुळे साध्या कढईमध्येही अगदी ओव्हनमध्ये होतो तसाच पाव, तसाच सेम टू सेम कलरचा पाव आज बनवला गेला। त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे। तुम्हीही मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे जर केला तर तुम्हीही अगदी घरच्या घरी मस्त अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा छान पाव तयार करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण 1 वाटी कोमटसर दूध घेतलेलं आहे। इथे मी वाटीचं प्रमाण दाखवणार आहे। ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने आपण सगळे साहित्य घेणार आहोत। आता कोमट दुधामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि अर्धा चमचा फ्रेश ईस्ट टाकून घ्यायचं। ईस्ट ऐवजी तुम्ही ड्राय ईस्टही वापरू शकता। ईस्ट ही बेकरीचे प्रोडक्ट ज्या दुकानात मिळतात तिथं मिळतं। मी ड्राय ईस्ट बऱ्याच वेळा वापरली, मात्र ती ॲक्टिव्ह होत नव्हती। त्यामुळे मी फ्रेश ईस्ट जेव्हा आणली त्यावेळेस ती व्यवस्थित अशी ॲक्टिव्ह झाली। म्हणजे एक 15 मिनिटं असं झाकून ठेवलं की हे मिश्रण असं ॲक्टिव्ह म्हणजे छान असं फर्मेंट होतं। हे होणं गरजेचं आहे। जर इथं तुमची ईस्ट अशी फर्मेंट झाली नाही तर इथून पुढची प्रोसेस तुम्ही करू नका, ईस्ट बदला। त्यामुळे ईस्ट छान ॲक्टिव्ह झाली की मग आता त्याच वाटीच्या सहाय्याने मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। हा मैदा छान असा आधीच चाळून घेतला होता। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। व्यवस्थित हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतरनं ज्या चमच्यानं आपण ईस्ट घेतली त्याच चमच्यानं 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि जी ईस्ट आपण ॲक्टिव्ह करून घेतली होती ती आपण या मिश्रणामध्ये टाकायची आणि व्यवस्थित हे मिश्रण छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता 1 वाटी आपण दूध वापरलं होतं, त्याच वाटीच्या सहाय्यानं पुन्हा आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे, अगदी सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तरच आपले पाव जे आहेत ते अगदी सॉफ्ट आणि स्पंजी होतील। तुम्ही पाहू शकता अर्धी वाटीच पुन्हा आपल्याला पाणी लागलेलं आहे। म्हणजे 1 वाटी दूध, अर्धी वाटी पाणी आणि 3 वाटी मैदा असं प्रमाण मी वापरलेलं आहे। आता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने स्ट्रेच अँड फोल्ड करत छान असं मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत तुम्ही असं ताणलं पीठ का तुटणार नाहीत इतपत आपल्याला हे पीठ छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा अशा पद्धतीने त्याचा गोळा करायचा। एका भांड्यामध्ये पुन्हा तेल टाकायचं आणि हा जो गोळा आहे तो यामध्ये ठेवायचा आणि घट्ट याला झाकण लावायचं आणि तासभर आपल्याला हे छान असं फर्मेंट करत ठेवायचं आहे, म्हणजे आंबट ठेवायचं आहे। हे छान फुलल्या जातं। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे पटकन आपलं छान असं पीठ फर्मेंट होतं। जवळजवळ मी 1 तासच ठेवलं होतं। ते छान असं तुम्ही पाहू शकता अगदी छान बाउलभर हे पीठ छान असं फुगलेलं आहे। आता यावर कोरडा मैदा टाकायचा आणि यातली हवा आपल्याला काढून टाकायची आहे। पुन्हा हे पीठ आपण काढून घ्यायचं आणि थोडंसं यातलं जी हवा आहे ती काढून टाकायची आणि अगदी मिनिटभर आपल्याला हे पीठ पुन्हा छान असं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठापासून मी मोठ्या आकाराचे 6 पाव करणार आहेत। मी हे पाव बेक करण्यासाठी आपण केकचं जे भांडं असतं त्याचा वापर करणार आहे। इथं जर छोटे छोटे तुम्ही बेकरीमध्ये मिळतात तसे पाव केले तर चांगले या एवढ्याशा मिश्रणामध्ये आपले डझनभर पाव झाले असते, म्हणजे 12 पाव झाले असते। मात्र मी एकाच वेळेस किंवा त्या केकच्या भांड्यामध्ये बसतात म्हणून मी मोठ्या मोठ्या आकाराचे असे 6 गोळे तयार करून घेतले आणि इथं केकचं भांडं घेतलं होतं त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि वरून आता कोरडा मैदा टाकायचा आणि छान हा मैदा ह्या भांड्याला लावून घ्यायचा। हाताचा वापर करायचा नाही, असा कोरडाच वरून टाकायचा आणि जितका आपोआप चिकटला जाईल तेवढाच कोरडा मैदा यावर टाकायचा आणि एक्स्ट्राचा मैदा काढून टाकायचा। आता आपण जे गोळे केलेले आहे ते पुन्हा अशा पद्धतीने हाताच्या सहाय्यानं छान मळून घ्यायचे। याची खालची बाजू आहे ती पुन्हा अशी छान बंद करायची, कारण पुन्हा आपण हे अर्धा तास छान असं ठेवणार आहोत। पुन्हा हे गोळे अगदी छान तिप्पट साईजनं फुलणार आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने गोळे करून व्यवस्थित ठेवून द्यायचे। थोडेसे गोळे असे प्रेस करायचे म्हणजे छान याला पावचा आकार येतो
आणि छान हे अर्धा तास पुन्हा असंच झाकून ठेवायचं आहे। आता आपण ज्यामध्ये आपण पाव बेक करणार आहोत ती कढई प्रीहीट करायला ठेवायची, म्हणजे थोड्या वेळ तापायला ठेवायची। आणि अर्धा तास झाला की तुम्ही पाहू शकता जे गोळे आपण ठेवले होते ते छान तिप्पट साईजनं फुललेले आहेत। आता जी ट्रिक मी वापरली पावला चांगला कलर येण्यासाठी, इतर वेळेस काय केलं जातं तर पाववर फक्त दूध लावलं जातं आणि मायक्रोवेव्हमध्ये त्याला छान असा कलर येतो। मात्र इथं मी ह्या दुधामध्ये साखर टाकलेली आहे आणि तेलही टाकलेलं आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आणि वरून ह्याला ब्रशिंग केलं आणि मग हे जे पाव आहेत ते आपण कढईमध्ये छान असे बेक करायला ठेवायचं। 15 मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचं आणि पुन्हा 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवरती, म्हणजे जवळजवळ 35 ते 40 मिनिटं आपल्याला हे पाव बेक करायला लागणार आहेत। मधून अधून जेव्हा आपण पाव झाले का बघणार आहोत त्यावेळेस पुन्हा जे मिश्रण आपण दूध, तेल आणि साखरेचं केलंय त्याचं ब्रशिंग करायचं। अशा पद्धतीने अगदी 45 मिनिटं 1-2 वेळा मी ब्रशिंग केलं आणि छान हे पाव बेक झालेले आहे। तुम्ही पाहू शकता कलरही अगदी मस्त आलेला आहे, छान फ्लफी झालेले आहेत। आता हे भांडं खूप गरम आहे आणि पावही खूप गरम आहे, त्यावर लगेच आपल्याला थोडंसं फक्त तेलाचं ब्रशिंग करायचं, म्हणजे जी पावाला चकाकी असते ती छान राहते। आणि कापड थोडंसं ओलं करायचं आणि ते अगदी 2 मिनिटं यावर झाकून ठेवायचं, म्हणजे पाव आपले थोडेसे कोमटसर होईपर्यंत झाकायचं आहे, म्हणजे वरून पाव कडक होत नाहीत, अगदी मऊसूस सॉफ्ट असे पाव आपले तयार होतात। आता कडाच्या साईड थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या। आता हे जे भांडं आहे ते थोडंसं कोमटसर आहे, पावही अजून थोडेसे कोमटसर आहेत। आता मी जे पाव काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने अगदी छान असा रंग आलेला आहे आणि आपण हे पाव अगदी सहज ह्या भांड्यातून बाहेर काढू शकलो। तुम्ही पाहू शकता जाळी अगदी मस्त पडलेली आहे, साईडलाही कलर अगदी छान आलेला आहे, अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच सेम टू सेम पाव झालेला आहे। घरामध्ये तर पावाचा घमघमाट सुटलेला आहे। जेव्हा आपण एखादा पदार्थ येत नसेल आणि तो बऱ्याच वेळा ट्राय करून जेव्हा आपल्याला तो जमतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो, तसाच आनंद मलाही आज काहीसा झालेला आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। तुम्ही तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा छानसर पाव घरच्या घरी बनवू शकता, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा पाव घरी बनवा। कसा झाला तो नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।